राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचे असणार आहेत. रविवार ते मंगळवार या 3 दिवसात किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. पुणे आणि परिसरात शुक्रवारी पावसानं हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण राहिलं असून कमाल आणि किमान तापमानात घट झाल्यानं हवेत गारठा निर्माण झालाय. जुलैपर्यंत पावसाळी 61 दिवसांच्या मासेमारी बंदीच्या आदेशानंतर आवक घटल्यानं मासळीचे भाव कडाडलेत. 800 ते 1000 रुपये किलोनं मिळणारे पापलेट 1500 रुपयांवरती पोहोचलेत. सुरमई 700 रुपयांवरून 1000 रुपयांवरती पोहोचली आहे. तर 450 रुपये किलोनं मिळणाऱ्या कोलंबीची आता 700 ते 800 रुपयांना विक्री होतीये. चांगल्या प्रतीच्या मासळीचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेत. पुण्यातील किरकोळ बाजारामध्ये टोमॅटोच्या दरात आठवडाभरात तब्बल 40 रुपयांची वाढ झाली आहे. टोमॅटोचे दर 80 रुपये प्रति किलोवरती पोहोचलेत आणि वाढतं तापमान आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात 60% घट झाली आहे. तर जुलै अखेरपर्यंत टोमॅटोचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे. यावर्षी देखील हंगामाच्या सुरुवातीपासूनच लसणाच्या दरात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीला लसूण 40 ते 65 रुपये किलोनं विकला जात होता. यंदा हेच दर 90 ते 220 रुपयांवरती पोहोचलेत. किरकोळ मार्केटमध्ये 280 ते 300 रुपये किलो दरानं लसूण विक्री होतीये. मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी सकाळी 11:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर सीएसएमटी ते सुनाभट्टी ते वांद्रे डाऊन हार्बर मार्गावरती सकाळी 11:40 पासून ते दुपारी 4:40 पर्यंत आणि सोनाभट्टी ते वांद्रे सीएसएमटी अप हार्बर मार्गावरती सकाळी 11:10 पासून ते दुपारी 4:10 पर्यंत ब्लॉक असेल. रेल्वे ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी 9 जूनला सकाळी 10:35 पासून ते दुपारी 3:35 पर्यंत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं वर्षभरात 117 कोटींचं उत्पन्न मिळवलंय. गेल्या वर्षीपेक्षा 11 कोटी जास्त महसूल मिळवण्यात प्रशासनाला यश आलंय. वर्षभरात शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांची 45 लाख रुपये थकबाकी वसूल करण्यात यश आल्याची माहिती बाजार समिती प्रशासनानं दिली आहे. जळगावात हतनूर धरणासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. हतनूर धरणाची पाणी पातळी 3 दिवसात 0.90 मीटरनं वाढली आहे आणि जूनच्या अखेरपर्यंत धरणात पाण्याची आवक होईल असा अंदाज आहे. सोलापुरात वेगवेगळ्या गावांमध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय तर 2 शेळ्या सुद्धा दगावल्यात. जळगावच्या पाचोरा शहरामध्ये 3 तास पडलेल्या मुसळधार पावसानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. पावसानं शहरातील सखल भागात पाणी साचलं तर वेळेत नालेसफाई न झाल्यानं पहिल्याच पावसात नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाळी पिकनिक म्हणून मुंबईकर पर्यटक माथेरानला अधिक पसंती देतात. मात्र मध्य रेल्वेनं 8 जून ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पावसाळ्यात नेरळ ते माथेरान नॅरोगेज मार्गावरील नेरळ ते अमन लॉज विभागादरम्यानची नियमित प्रवासी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तर माथेरान ते अमन लॉज दरम्यानची शटल सेवा सुरू राहील. मुंबईत वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून गेल्या 4 महिन्यात वाहन चोरीसंबंधी 895 गुन्हे नोंद झालेत आणि यापैकी केवळ निम्म्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार दिवसाला 7 ते 8 वाहन चोरीच्या घटना घडत आहेत. गोरेगाव ते मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाआड येणारी मालाडमधील 51 बांधकामं महापालिकेच्या पी विभागानं हटवली आहेत. त्यामुळे प्रकल्पाला वेग येणार असून या मालाडमधील वाहतूक समस्या सोडवण्यास सुद्धा मदत होणार आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबईतील जाहिरात फलकांबाबत महापालिका प्रशासन सजग झालंय. पावसाळ्यापूर्वी सर्व वॉर्डमधील होर्डिंगची तपासणी करावी आणि आवश्यकता असल्यास त्याची डागडुजी करावी अशा सूचना वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास होर्डिंग लावणाऱ्या संस्थेकडून संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्राचं नूतनीकरण करावं असे देखील निर्देश देण्यात आले. मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात येणार आहे. परिणामी गेल्या किमान 6 ते 7 महिन्यांपासून या प्रस्तावावरून सुरू असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. आता या जलाशयाची दुरुस्ती करण्याची शक्यता आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबतची घोषणा केली. पश्चिम रेल्वेवर तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. एप्रिल आणि मे 2024 मध्ये पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकानं अनेक तिकीट तपासणी मोहीम राबवल्या आणि यावेळी 38 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय.
पावसाळ्यादरम्यान रस्त्यावरती खड्डे आढळल्यास ते बुजवण्याची कार्यवाही लवकरात लवकर करता यावी, यासाठी महानगरपालिकेनं पुढाकार घेतला असून नागरिकांना आता खड्डेविषयक तक्रार सुलभ पद्धतीनं नोंदवता येणार आहे आणि तक्रार केल्यानंतर साधारणपणे 24 तासांच्या आत संबंधित अभियंत्यांनी तसंच कंत्राटदाराद्वारे खड्डे बुजवावेत असे स्पष्ट आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेत. हवामान विभागाने मुंबईत शुक्रवारी वळिवाच्या पावसाची शक्यता वर्तवली होती, मात्र मुंबई आणि उपनगरात दिवसभर कुठेही पाऊस पडला नाही. याउलट मुंबईकर असह्य उकाड्यानं हैराण झाले होते. दरम्यान पुढचे 2 दिवस मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबई विद्यापीठानं शैक्षणिक वर्ष 2023-24 अंतर्गत घेतलेल्या उन्हाळी सत्रातील विविध 22 पदवी परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेत म्हणजेच 30 दिवसांच्या आत जाहीर केले जातील. तर 22 परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले असून 1,25,000हून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. मुंबईची पहिली मेट्रो मार्गिका अशी ओळख असलेल्या घाटकोपर ते अंधेरी आणि वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेला सेवेत दाखल होऊन शनिवारी 10 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या 10 वर्षात मेट्रो 1 मार्गिकेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय आणि 10 वर्षात या मार्गिकेवरून तब्बल 97 कोटी मुंबईकरांनी प्रवास केला. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठीची सोडत शुक्रवारी काढण्यात आली. मात्र न्यायालयीन प्रकरणामुळे विद्यार्थ्यांची निवड यादी 12 जून नंतर जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील 9,208 शाळांमध्ये 1,08,216 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 2,43,104 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. जळगावमधील चोपडा एसटी आगारानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. एप्रिल महिन्यात प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधा, सुखकर प्रवास यासोबतच महामंडळाचे वाढवलेले उत्पन्न या विविध श्रेणीत मूल्यांकन करण्यात आलं होतं आणि या मूल्यांकनात चोपडा आगाराला 100 पैकी 92 गुण मिळालेत. देशभरात कमी अधिक जागा आल्या असल्या तरी एनडीएकडे बहुमत आहे. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील हा माहोल असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. तर फडणवीसांनी राजीनामा देऊ नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसंच घर वापसीचे दावे मी गेल्या 2 वर्षांपासून ऐकतोय हा टोला गुलाबराव पाटलांनी विरोधकांना लगावला. जळगावच्या रावेर तालुक्यातील आहेरवाडी शिवारात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागांचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. धाराशिव जिल्ह्यामध्ये दिव्यांगांसाठीच्या सायकल्स पंचायत समिती कार्यालयामध्ये धूळ खात पडू नयेत. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या सायकल्सना गंज चढलाय आणि या सायकल्सचं लवकरात लवकर वाटप करा, अन्यथा आम्ही वाटप करू असा इशारा प्रहार संघटनेनं दिलाय. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई 10वीच्या निकालात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या प्रमाणात बरीच तफावत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे शाळांनी त्यांच्या अंतर्गत मूल्यांकन प्रक्रियेची पुनर्तपासणी करण्याची सूचना सीबीएसईनं केली आहे. धाराशिवच्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी गेल्या 7 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे आंदोलक कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी जनहित शेतकरी संघटनेनं केली. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत 7 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं. तर या चकमकीत 3 जवान जखमी झालेत. या जवानांवर उपचार सुरू आहेत. मीरा भाईंदर शहरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात. पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू असल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. एनडीए सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणारे. मागील 2 टर्मप्रमाणे याही टर्ममध्ये आम्ही समर्पित भावनेनं आणि देशहितासाठी काम करू. मेहनत करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही असं म्हणत नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा सेवेची संधी दिल्याबद्दल जनतेचे आभार मानलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईव्हीएम संदर्भात केलेल्या विधानावर वर्षा गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं. ईव्हीएमबाबत आम्ही सवाल विचारणारच आहोत. मुंबईतील आमचा एक उमेदवार आधी विजयी घोषित करण्यात आला, त्यानंतर रिकाउंटिंगमध्ये त्याला 48 मतांनी पराभूत दाखवण्यात आलं. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय आणि त्या संदर्भात उत्तर तर द्यावंच लागेल असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी प्रशासनासोबतच सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला. पुढची 5 वर्ष आम्ही पंतप्रधान मोदींना साथ देऊ असं आश्वासन नितीश कुमार यांनी दिलं. एनडीएच्या काल झालेल्या बैठकीत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि आम्ही पुढची 5 वर्ष मोदींबरोबर राहून त्यांना साथ देऊ आणि मोदी सांगतील ते मान्य करू आणि पुढे जाऊ असं ते म्हणाले. विरोधकांनी देशासाठी काहीही केलेलं नाही. यंदा जनतेला भ्रमित करून ते जिंकून आलेत, पण पुढच्या वेळी सगळे विरोधक हरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा तुर्तास लांबणीवर पडल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे. तुमचं काम सुरू ठेवा, शपथविधीनंतर सविस्तर बैठक होईल असा सल्ला अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना दिल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे. फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशा 2 वेळा
परवा रात्री आणि काल दुपारी अशा 2 वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. एनडीए सरकारमध्ये अजित पवारांनी 2 मंत्रिपदं मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपदाची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीनंतर ही मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना लोकसभा गटनेतेपदी खासदार श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, तर श्रीरंग बारणेंची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना संसदीय समितीची बैठक संसद भवनातल्या शिवसेना पक्ष कार्यालयात पार पडली आणि या बैठकीत सर्व शिवसेना खासदारांनी एकमतानं ही निवड केली. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी झालेले प्रतापराव जाधव महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात जाणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत सर्वात आघाडीवर आहेत. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जो निर्णय असेल तो मान्य असेल तर मंत्रिपदाची संधी मिळाल्यास त्याचं सोनं करू अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांनी दिली. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मुकुल वासनिक, वर्षा गायकवाड आणि असलम शेख उपस्थित होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पोषक वातावरण असून आम्ही येणारी विधानसभेची निवडणूक जिंकू आणि महाराष्ट्रात सरकार बनवू असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला. मुंबईत काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक पार पडली आणि या बैठकीला काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित होते. या बैठकीनंतर मुंबईतील खासदार आणि नेत्यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सिल्वर ओकवरती भेट घेतली. विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. दरम्यान सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून आम्ही सगळे इंडिया आघाडीसोबत असल्याचं विश्वजित कदम यांनी म्हटलं, तर ठाकरे गटावर आम्ही नाराज नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरला असल्याचं म्हटलं होतं. त्यावरती कुणी लहान किंवा कुणी मोठा भाऊ नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. हा विषय भाजपनं देखील आमच्या बाबतीत काढला होता, तेव्हा आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे असंही ते म्हणाले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या विजयात भाजपचा वाटा असल्याचं वक्तव्य केलं. पडद्यामागून भाजपनं आपल्याला मदत केली असं वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेकडून कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मोठी जबाबदारी द्यावी तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना मंत्री करावं अशी मागणी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्केंनी केली. शिवसेना खासदारांच्या या मागणीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागलंय. कोल्हापुरात शरद पवारांचे पोस्टर झळकले. पोस्टरच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. कोकण पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून किशोर जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघात निरंजन डावखरे आणि काँग्रेसकडून रमेश कीर यांनी अर्ज दाखल केलाय, तर मनसेच्या अभिजित पानसे यांनी माघार घेतली. नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान ठाकरे गट आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. हा सगळा राडा झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेले राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे आमने सामने आले. त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली, एकमेकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. छत्रपती संभाजीनगरात शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली. पाऊस सुरू होताच काही भागातला वीज पुरवठा ठप्प झाला. पावसाच्या आगमनानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. पहिल्याच पावसात राज्य परिवहन मंडळाच्या वातानुकूलित शिवशाही बसला गळती लागल्याचं दिसलं. खेडहून बोरिवलीकडे जाणाऱ्या बसमध्ये गळती लागल्यानं प्रवासी हैराण झाले, तर बसची नीट देखभाल दुरुस्ती न केल्याचा आरोप प्रवाशांनी केला. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आंदोलनावरती ठाम आहेत. अंतरवाली सराटीमध्येच आंदोलन करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. मात्र जरांगेंच्या या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली. दरम्यान आमच्या आंदोलनाला गालबोट लावू नये, अन्यथा जे परिणाम होतील ती जबाबदारी आमची असणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला.